नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे 1 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण सध्याचा जो व्हिडिओ बनवतो तो विदाऊट बॅटरी इन्व्हर्टरचा 1000 वॅट पर्यंतचा म्हणजेच 1 किलोवॅट पर्यंतचा जो इन्व्हर्टर आहे, त्यामध्ये आपण काय काय लोड चालू शकतो, कशा पद्धतीने किती पॅनल जोडू शकतो, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला सविस्तरमध्ये देतोय. सगळ्यात महत्त्वाचं बॅटरीलेस इन्व्हर्टर आहे. म्हणजेच काय की आपल्याला बॅटरीची गरज नाही मित्रांनो. याला आपण विदाऊट बॅटरी, जसं आपण सध्या पाहत असाल की बॅटरी जोडलेली नाही आणि आपण कंटिन्युअस लोड त्याचा चालवणार आहोत. तर विदाऊट बॅटरी आहे. सोलर पॅनल पासून जे आता बॅक साईड सोलर पॅनल दाखवा. सोलर पॅनल पासून येणारा जो डायरेक्ट डीसी सप्लाय आहे, तो या इन्व्हर्टर मधून एसी सप्लाय तयार करून आपल्याला पुढे आउटपुट प्रोव्हाइड करतो. म्हणजे 230 व्होल्ट एसी सप्लाय आपल्याला तिथे भेटतो मित्रांनो. त्यानंतर काय आहे की एसी सप्लाय भेटला. एसी सप्लायला आपण पिन कनेक्ट करून किंवा आपला लोडची जे कनेक्ट वायर आहेत, ते वायर कनेक्ट करून आपण डायरेक्ट घरामध्ये सप्लाय घेऊ शकतो. यामध्ये कोणासाठी योग्य आहे, कोण कोण याच्यासाठी यूज करू शकतं मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दुकान. जर तुमचं खेडेगावात दुकान असेल, सिटीमध्ये दुकान असेल आणि तुम्हाला स्पेस आहे 2 पॅनलचा इन्स्टॉल करण्यासाठीचा, कारण की आपल्या दुकानामध्ये काय असतं, एक पीसी असेल, 2-3 फॅन असतील आणि 2-3 लाईट असतील. तर ते 1000 वॅटमध्ये आपलं पूर्ण दिवसभराचं म्हणजे जेव्हा ऊन असेल तेव्हाचा पूर्ण लोड हा आपला विदाऊट बॅटरी चालणार आहे. याला जास्त खर्च नाहीये. आपण पॅनल सुद्धा प्रोव्हाइड करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता पॅनल घेतला तर 10 ते 10,500 पर्यंत पॅनल भेटतो. आणि जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जवळपास असाल तर आपण 7,500 रुपयामध्ये पॅनल प्रोव्हाइड करतो. तर सोलर पॅनल असेल, इन्व्हर्टर असेल, या सर्व गोष्टी आपण देतो. यामध्ये शाळा असतील, छोटीशी शाळा आहे, इंग्लिश स्कूल, दिवसभरासाठी आपल्याला 10 वगैरे फॅन लागतात तिथे, तर ते सुद्धा आपण यूज करू शकतो. पोल्ट्री फार्म आहे, डेअरी फार्म आहे, त्यानंतर कुक्कुटपालन गोट फार्म आहे, यासाठी सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. यामध्ये काय काय गोष्टी चालवू शकतात मित्रांनो आपण. पंखे चालवू शकतो. त्यामध्ये मॅक्झिमम 10 पंखे आपण चालू शकतो. 10 पंखे असतील तर बाकीच्या गोष्टी चालणार नाहीत मित्रांनो. एलईडी लाईटची दिवसा गरज पडत नाही आपल्याला. टीव्ही चालू शकतो. एखादा फ्रीज असेल छोटासा, तो हाऊस होल्ड फ्रीज चालू शकतो मित्रांनो. थोडंसं मागे थोडंसं फ्रीज चालू शकतो. सीसीटीव्ही चालू शकतो मित्रांनो आपण. आणि अर्धा एचपीची जी मोनोब्लॉकची छोटीशी मोटर असते, ती सुद्धा आपण याच्यावरती चालू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोलर पॅनल किती लागतात. आपल्याकडे शेतामध्ये सोलर पॅनल आलेले असतात. यामध्ये आपण शेतामध्ये सुद्धा पॅनल आले असतील तर सेपरेट पॅनलचं कनेक्शन करून 2च पॅनलचं कनेक्शन घेऊन हा इन्व्हर्टर आपण चालू शकतो. यानंतर फायदे काय आहेत मित्रांनो. बॅटरीचा खर्च वाचतोय आपला. मेंटेनन्सचा ताण नाही, कारण की बॅटरीला आपल्याला दर 5 वर्षाला वगैरे आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो. त्याचा त्रास नाहीये. यासोबतच या इन्व्हर्टरची वॉरंटी जी आहे, आपण 2 वर्षाची वॉरंटी प्रोव्हाइड करतोय मित्रांनो. त्या आपलं लाईट बिल सुद्धा वाचतंय मित्रांनो. दिवसभराचं जे लाईट बिल आहे ते पूर्णपणे 1000 वॅटचं जो यूज आहे आपला, तो वाचतो पूर्ण आपलं लाईट बिल. तोटा त्याच्यामध्ये 2च तोटे आहेत मित्रांनो. पहिली म्हणजे काय, रात्री सोलर पासून वीज मिळत नाहीये. आणि दुसरी गोष्ट बॅकअप मिळत नाहीये. मग ते काय, बॅटरी यूज करत नाही म्हणजे आपण बॅकअप भेटणार नाहीये. त्यामुळे आपण जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत पुरेपूर याचा यूज करू शकतो. आता यासोबत लागणारे साहित्य काय काय असतात मित्रांनो. डीसी केबल लागेल. सगळ्यात महत्त्वाचं सोलर पॅनल आपल्याकडे असले पाहिजेत. नसलेला आम्ही प्रोव्हाइड करू. 2 सोलर पॅनल, डीसी केबल लागते मित्रांनो. त्यासोबतच MC4 कनेक्टर. जसं की आपण MC4 कनेक्टर म्हणजे काय, पॅनलचे जे एकमेकाला कनेक्शन करतो सोलर पॅनल, त्याला MC4 कनेक्टर बोलतात. यानंतर अर्थिंगसाठी प्रॉपर आपल्याला अर्थिंग रॉड लागेल. अर्थिंग रॉड सोबत आणखी योग्य एमसीबी, जसं की आपल्याला पुढे आउटपुटला सप्लाय द्यायचा आहे तर तिथे आपल्याला एमसीबी लागणार आहे. आणि मजबूत स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजेच काय की 2 पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी पत्रा असेल तर पत्र्यावरती वेगळं स्ट्रक्चर भेटतं, ग्राउंडला करायचं ग्राउंडला वेगळं स्ट्रक्चर भेटतं, ते सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि आणखी महत्वाचं, आपण याच्यामध्ये गोष्टी ज्या गृहीत धरतो, पुढे या थोडंसं, तर यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काय की आपलं जे सोलर पॅनल आहे त्याची पीव्ही रेंज असते. पॅनलचं व्होल्टेज जे आहे त्याची रेंज असते. ते व्होल्टेज पाहून आपल्याला व्यवस्थित तिथे 2च पॅनलचं कनेक्शन द्यायचं. छोटे पॅनल जर असतील तर आपण 3 किंवा 4 पॅनल सुद्धा आपण जोडू शकतो. त्यामध्ये पीव्ही व्होल्टेज पाहून आपण पॅनल जोडू शकतो. यामध्ये आपण 100 पीव्ही व्होल्टेज पर्यंत पॅनल याला कनेक्ट करू शकतो, डीसी व्होल्टेज. यानंतर मित्रांनो, कोणती चूक करू नये, तर एमपीपीटी म्हणजे पॅनलचं जे व्होल्टेज आहे ते 100च्या वर जायला नको. वायरिंग टाळायची, म्हणजे प्लस आणि मायनसची जी वायरिंग आहे ती व्यवस्थित टाळायची. अर्थिंग कंपल्सरी द्यायची मित्रांनो. अर्थिंग का द्यायची, कारण की जर काही फॉल्ट आला तर तो ग्राउंडमध्ये अर्थिंगमध्ये जाईल. यासाठी आपण अर्थिंग देणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, हा बॅटरीलेस इन्व्हर्टर आपण पूर्णपणे घरपोच प्रोव्हाइड करतोय 15,000 रुपयामध्ये. जर महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला तिथे फक्त इन्व्हर्टर, म्हणजे इन्व्हर्टर सोबत लागणारे डीसी केबल, MC4 कनेक्टर आणि इन्व्हर्टर, या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतोय 15,000 रुपयामध्ये. यामध्ये तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल राहील. तुम्हाला 1 किंवा 2,000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स करताय, तुम्हाला तिथे 100% घरपोच डिलिव्हरी सुद्धा भेटणार आहे. तर आजच संपर्क करा. जे कोणी इंटरेस्टेड असतील तो त्यांना 860
56088783 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.